धाराशिव जिल्ह्याच्या कन्या पद्मसिंह पाटील यांच्या बहीण राणा पाटील यांची आत्या ओमराजे निंबाळकर यांची आत्या सुनित्रा पवार यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. परंतु मित्रांनो, एवढी घाई का केली? अगदी 2च दिवसात अजितदादा पवार जाण्याच्या 2च दिवसात या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. राजकारणातल्या अंतर्गत गोष्टी ह्या बाहेर येत नसतात. या तर्क आणि वितर्क यावरती अवलंबून असतात. त्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील तर्क आणि वितर्क यावरतीच अवलंबून आहेत. पवार काही लोकांनी असं स्पष्ट केलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. संबंधीची बैठक 12 तारखेला होणार होती. हे खरंच होणार होतं का, किंवा त्या संबंधीचे पाऊल अजितदादा पवार यांनी उचललं होतं का, हे सुनित्रा पवार यांच्याशिवाय इतर कोणालाही चांगल्या पद्धतीने माहीत नसेल. दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर काय होणार होतं, किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या नाहीत आणि आता देखील सुनित्रा पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी काही निश्चितता होती त्याला फुल स्टॉप दिला आहे असं म्हणावं लागेल. मित्रांनो, लक्षात घ्या, अजितदादा पवार ज्यावेळेस राष्ट्रवादी पूर्ण एकत्र होती त्यावेळेस त्यांना बऱ्याच अडचणी आल्या होत्या. त्यांना पक्षाचा अध्यक्ष होता आला नाही, त्यांना पक्षाच्या अंतर्गत निर्णयामध्ये समाविष्ट केलं नाही. बऱ्याच वेळा या संबंधी दादा बोललेले आहेत, किंवा या संबंधी दादांनी आपले विचार देखील मीडियामध्ये बोलून दाखवले होते. त्यानंतर दादांनी आपला गट घेऊन राष्ट्रवादीमधून फुटले आणि याला विकासाचं राजकारण असं नाव देऊन अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु मित्रांनो, या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्याच्या नंतर काय झालं असतं जर दादा असते तर? राष्ट्रवादी एकत्र झाल्या असत्या, परंतु याचं या राष्ट्रवादीचं जे काही पॉवर हाऊस आहे ते नक्कीच अजितदादा पवार यांच्याकडे राहिलं असतं. आणि हेच सुनित्रा पवार यांनी दाखवून दिलं आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन. कारण की जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या असत्या तर निर्णय क्षमता, पक्षाचा अध्यक्ष, पक्षाची कार्यकारिणी आणि संपूर्ण पक्षाचं पॉवर हाऊस, संपूर्ण पक्षाची विचारसरणी ही अजितदादा पवार यांच्याकडेच राहिली असती. परंतु आता अजितदादा आपल्यात नाहीत आणि जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर पक्षाचं पॉवर हाऊस हे नक्कीच माननीय शरद पवार यांच्याकडे गेलं असतं. आणि याच गोष्टी सुनित्रा पवार, अजित पवार आणि अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांना नको होत्या. त्यासाठी सुनित्रा पवार यांनी कसलाही विचार न करता पक्षातील जे काही मोठे नेते होते यांचं ऐकलं असेल आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि जे काही राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचं पॉवर हाऊस आहे ते आपल्याकडेच ठेवण्याची प्रोसेस चालू केली आहे असं म्हणावं लागेल. भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतीलही, परंतु एकत्र आल्याच्या नंतर या सर्व पक्षाचं पॉवर हाऊस, या सर्व पक्षाची सूत्रे ही नक्कीच अजित पवार गटातील नेत्याकडे असावीत असं अजितदादा पवार यांचं देखील मत होतं आणि सुनित्रा पवार यांचं देखील मत राहील. ज्याप्रमाणे शरद पवार यांनी स्पष्ट केलं की हा शपथविधी मला माहीत नाहीये, या शपथविधीची माहिती मला दिलेली देखील नाहीये. त्याचं हेच कारण असू शकतं की आमचा पक्ष स्वतंत्र आहे, आमच्या पक्षावरती इतर कोणी बंधन घालू शकत नाही. हे सुनीता पवार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. आपल्या पतीच्या मनामध्ये जी काही मनशा होती, पक्षासंदर्भात जे काही गोष्टी होत्या, पक्षासोबतचे जे काही निर्णय होते, हे नक्कीच सुनीता पवार यांच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नसतील. आणि त्यामुळे सुनित्रा पवार यांनी कुठलाही विचार न करता अगदी 2 दिवसामध्ये त्यांची राख सावरल्याच्या नंतर इमिडिएट त्या मुंबईला गेल्या, आपला पदभार सांभाळला. मित्रांनो, यामध्ये बऱ्याच गोष्टी लावल्या जात आहेत की बरेच तर्कवितर्क निघतील, राजकारण होईल. परंतु अजितदादा पवार यांची जी काही शेवटची मनशा होती, पक्षाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या सुनित्रा पवार यांना चांगल्याच माहिती असतील. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आणि आपला पक्ष डॉमिनंट ठेवण्यासाठी त्यांनी नक्कीच हा चांगला प्रयत्न केला असं आपणास म्हणावं लागेल. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.